ऐका, कोणाच्या डोक्यावरती हा राजमुकुट बसणार आहे? मंडळीसाठी. आता हे मंडळी संबंधाने मी बोलत आहे. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वधूला, आपल्या नवरीला, आपल्या राणीला नेण्यासाठी येणार आहे. राजा ज्याप्रमाणे मी पाहतो वस्तीला आपली राणी म्हणून लोकांना तिचं सौंदर्य दाखवण्यासाठी जगातल्या प्रत्येक राजाला सरदारांना बोलवतो आणि माझी वस्ती किती सुंदर आहे, आणि सुंदर असल्या कारणाने तिच्या डोक्यावरती राजमुकुट घातला. आता आम्ही ख्रिस्ताची वधू आहे, मी ख्रिस्ताची वधू आहे, मी मंडळीचा भाग आहे. जोपर्यंत मी सुंदर नाही ना तोपर्यंत हा मुकुट माझ्या डोक्यावरती कधीच येणार नाही. मग सौंदर्याची व्याख्या तर नेमकी काय आहे? एखादी मुलगी सुंदर, आणि सुंदर दिसण्याचं तिचं माध्यम कोणतं आहे? कशा पद्धतीने ती सुंदर असणार आहे? काय तिच्या सौंदर्याची डेफिनेशन आहे, आणि काय वधूच्या सौंदर्याची अपेक्षा देव करत आहे? राजमुकुट तर मला पाहिजे, तो राजकिरीट माझ्या डोक्यावरती घातला पाहिजे. आता ख्रिस्ताची वधू या नात्यानं मला माझं सौंदर्य दाखवता आलं पाहिजे. मुकुट तसंच मिळणार नाही.